बातमी बदलत्या महाराष्ट्राची, बातमी राजकीय वर्तुळातली, बातमी आठवणीतली, बातमी मंत्रालयातली, बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची. आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र. पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज. पालघर जिल्ह्यातील आदिवासी जनतेला घराचे आमिष दाखवून लाखोंची केली फसवणूक. ओमकार सुधाकर पाटील, राहणार भोपिवली, तालुका वाडा, जिल्हा पालघर. शिवसेना जिल्हाध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यावर गुन्हा नोंदवून कायदेशीर कठोर कारवाई करण्याची मागणी एकता संघर्ष संघटनकडून करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात आदिवासी अशिक्षित बांधव राहतात. याचा फायदा घेत ओमकार सुधाकर पाटील, राहणार भोपिवली, तालुका वाडा, जिल्हा पालघर या इसमाने जव्हार, विक्रमगड, पालघर, वाडा येथील आदिवासी जनतेला माझी खूप ओळख आहे, मी उद्धव ठाकरेंसोबत बसतो, तुम्हाला मी आमदार निधीमधून घरकुल मंजूर करून देतो असे सांगून प्रत्येकी 20,000 रुपये जमा करायला सांगितले. शेकडो लोकांकडून लाखो रुपये घेण्यात आले आहेत. या संदर्भात एकता संघर्ष संघटनेकडे आलेल्या तक्रारीत 115 लोकांचे प्रत्येकी 20,000 रुपये असे श्री ओमकार सुधाकर पाटील यांनी आपले वडील श्री सुधाकर अमृत पाटील यांच्या खात्यावर फोनपेद्वारे 3,19,000 आणि बाकी रक्कम 19,81,000 रुपये रोख स्वरूपात ओमकार पाटील यांनी सन 2023-24 या वर्षात घेतले आहेत. सदर 115 पीडित लोकांना आजपर्यंत कोणतेही घरकुल मंजूर झाले नाही. सदर लोकांनी चौकशी केली असता तुमचे घरकुल तुम्हाला 1 महिन्यात मिळतील, 2 महिन्यात मंजूर होतील अशी उत्तरे ओमकार पाटील देत होता. यातील सर्व पीडित गरीब असून त्यातील बहुतेक लोकांनी उसने कर्ज घेऊन घरकुल मिळेल या आशेने पैसे जमा केलेत. परंतु ओमकार पाटील यांनी या गरीब आदिवासी जनतेची घोर फसवणूक केली आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी एकता संघर्ष संघटनेने केली आहे. तेज महाराष्ट्र न्यूजसाठी दिलीप भुरकुड, पालघर. नमस्कार, माझं नाव पंढरीनाथ भागेवारी, एकता संघर्ष संघटन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष. आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषदमध्ये पत्रकार मित्रांना सांगू इच्छितो की आपल्या माध्यमातून शासनापर्यंत एक गरीब आदिवासी लोकांचं जे फसवणूक झालेलं आहे ते आमच्यापर्यंत आलेलं आहे ते आम्ही तुमच्या लक्षात आणून देतो की पूर्ण पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विक्रमगड, जव्हार, तलासरी, वाडा या तालुक्यातून बऱ्याचशा आदिवासी लोकांचं घरकुलाच्या नावावर फसवणूक झालेलं आहे. आताच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष, उपाटा गटाचा जिल्हाध्यक्ष ओमकार पाटील यांनी या गरीब जनतेचं, आदिवासी गरीब लोकांचं अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांनी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की बघा, आता जर सरकार जे आहे ते तुम्हाला घरकुल वगैरे काही देत नाही, तर माझी खूप ओळख आहे आणि आता लवकरच मी पालघर जिल्हा अध्यक्ष होणार आहे उभाटा गटाचा, तर मी तुम्हाला आमदार निधीतून, खासदार निधीतून तुम्हाला मी सर्वांना घरकुल योजना मिळवून देणार आहे आणि मी स्वतः तुमची घरं बांधून देणार आहे. तर याच्यासाठी हे घर मंजूर करण्यासाठी प्रत्येकाला 20,000 रुपये जमा करावे लागतील. हे गोरगरीब यांनी काबाड कष्ट करून जो 2 पैसे कमावलेले होते त्याच्यातून आणि कर्जबाकी करून लोन प्रकरण घेऊन असे आपली रक्कम आपल्याला राहण्यासाठी निवारा मिळेल या आशेने ही रक्कम जमा केली. ओमकार पाटील जे आता जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे, आणि आता गेले 3 वर्ष झाली त्यांना काही घरकुल मिळालं नाही. आणि हे लोक तुम्ही बघता साहेब, जरा तुम्ही त्यांच्याकडे कॅमेरा फिरवाल तर बरं होईल. हे लोक आज आमच्याकडे आलेले आहेत की साहेब आम्हाला तुम्ही सहकार्य करा. तर सहकार्याच्या दृष्टीने आज आम्ही शासनाला पत्रकार मित्रांकडून एक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. जर आम्हाला हा न्याय, आज जर या लोकांना न्याय भेटला नाही तर मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मी एकच सांगतो की आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून आमचे सर्व आदिवासी गरीब लोकांना हजारोच्या संख्येने आम्ही जिल्ह्यामध्ये एक ठिय्या आंदोलन करण्याचं निवेदन केलेलं आहे.
आणि या घटनेचं सविस्तर माहिती आमचे जिल्हा अध्यक्ष साहेब, एकता संघर्ष संघटनेचे जिल्हा अध्यक्ष साहेब शायनाथ रावतेजी ते सविस्तर या मुद्द्यावर तुम्हाला मार्गदर्शन करतील. जय हिंद. नमस्कार, मी साईनाथ अंबरावते, एकता संघर्ष संघटन पालघर जिल्हा अध्यक्ष. आताच ज्याप्रमाणे रावते गोवारी साहेबांनी ज्याप्रमाणे या ठिकाणी ज्या मॅटरबद्दल माहिती दिली त्याची सविस्तर मी या ठिकाणी आपल्याला माहिती देऊ इच्छितो. या ठिकाणी हे मॅटर आमच्याकडे जेव्हा आलं, हे मॅटर आमच्याकडे आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून आलं असे आमचे विक्रमगड तालुका अध्यक्ष रघुनाथजी वरठा साहेब आहेत या ठिकाणी, त्यांच्या मार्फत हे मॅटर आमच्याकडे आलं. मग ते एकटे आले नाही तर त्याच्यासोबत आज 115 लोक या लोकांनी आमची येऊन भेट घेतली आणि आम्हाला रिक्वेस्ट केली या ठिकाणी की आमची गेल्या 2.5 वर्षा अगोदर घोर फसवणूक झालेली आहे. आणि ती फसवणूक काय आहे तर ओमकार सुधाकर पाटील हा एक सुसज्ज आणि सुशिक्षित वकील, पेशाने वकील आहे आणि या व्यक्तीने आमची फसवणूक केलेली आहे. तर मलाही थोडासा आश्चर्याचा धक्का वाटला की हा काय प्रकार आहे. परंतु त्याची माहिती मिळाली असता त्या ठिकाणी आम्हाला असं दिसून आलं की तो आताच नवनिर्वाचित उबाटा गटाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेने गटाचा तो नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष आहे. आणि त्याने अशा प्रकारे फसवणूक केलेली आहे की प्रति माणसाकडून 20,000 प्रमाणे टोटल 23 लाख रुपये त्याने लाटण्याचं काम केलेलं आहे. ते कसं काय तर त्या लोकांना अशा प्रकारे सांगितलं गेलं की एक आमदार निधीतून आम्ही तुम्हाला घरकुल देतो, तुम्हाला सरकार घरकुल देत नसेल तर मी स्वतः एक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा मी एक कार्यकर्ता आहे आणि मी तुम्हाला घरकुल देऊ इच्छितो 2 लाखापर्यंतचं घरकुल. परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला टक्केवारी भरावी लागेल आणि 20,000 प्रमाणे जर तुम्ही टक्केवारी भरली तर तुम्हाला 2 लाखापर्यंतचं घरकुल मिळेल. आणि अशा प्रकारचं एक फसवी घरकुल योजना त्यांच्या वाट्याला आली आणि या फसवी घरकुल योजनेमार्फत आजपर्यंत 115 लोकांना जे आपल्याकडे आले कोणालाही घरकुलाचा लाभ मिळाला नाही. आणि अशा प्रकारे प्रचंड अशा कष्टामध्ये हे लोक जात आहेत आणि ज्या लोकांनी काबाड कष्ट करून, मेहनत करून, घाम घालून, रक्ताचं पाणी करून या ठिकाणी पैसे जमा करून त्यांनी ओमकार ठाकरे या ओमकार पाटील यांच्याकडे दिलेले आहेत. आता त्याच्यापैकी पैसे कशा प्रकारे आले या ठिकाणी पैसे ओमकार सुधाकर पाटील या व्यक्तीने सुधाकर अमृत पाटील याच्या नावावर 3,19,000 रुपये हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. 3,19,000 हे गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून या ठिकाणी ऑनलाईन या ठिकाणी पैसे त्यांना देण्यात आलेले आहेत. त्यानंतर 3,00,000 त्या ठिकाणी 19,81,000 इतकी रक्कम ही रोख स्वरूपामध्ये त्या लोकांनी याच्याकडे दिलेली आहे. तर या ठिकाणी हे लोक आपल्याकडे आले तेव्हा त्यांनी आम्हाला नोटरी करून दिलेलं आहे. आम्ही या ठिकाणी नोटरी करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ही आम्ही एक ॲडव्होकेट करून कोर्टाच्या माध्यमातून आम्ही नोटरी करून घेतलेलं आहे. या नोटरीमध्ये तुम्ही बघू शकता टोटल 115 लोक आहेत. 115 लोक या ठिकाणी जर संघटनेला, एकता संघर्ष संघटनेला जर ते लिहून देत आहेत की तुम्ही आम्हाला या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा, आमच्यावर घोर अन्याय झालेला आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हे इतक्या लोकांनी फोटोसहित सिग्नेचर मारून या ठिकाणी त्यांनी हे दिलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारची या लोकांची फसवणूक करून हा व्यक्ती बिनधास्त फिरत आहे आणि त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं हे पडलेलं नाही. तर माझं आज या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की यासाठी आम्ही आता एक ठोस पाऊल उचललेलं आहे. त्यापैकी आजच 4/5/2026 म्हणजे आत्ताच आम्ही SP ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे. आर्थिक गुन्हे शाखा पालघर यांच्याकडे पण आपण एक पत्रक दिलेलं आहे आणि ही त्याची OC आहे. या ठिकाणी आम्ही आता या ठिकाणी निवेदन देऊन त्याला स्पष्टपणे येत्या 10 एप्रिलपर्यंत
त्यांना त्याच्यावर कायदेशीररित्या गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारे मागणी केलेली आहे. जर 10 तारखेपर्यंत गुन्हा दाखल होत नसेल, आज आम्ही पत्रक देऊन जर 10 एप्रिलपर्यंत जर गुन्हा दाखल होत नसेल तर पालघर जिल्ह्यामधूनही तर पूर्ण महाराष्ट्रातून आणि पालघर पूर्ण जिल्हा याच्यातून हजारो संख्येने कुठल्याही क्षणी अल्टिमेट न देता हजारो संख्येने आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत आणि ठिय्या आंदोलन करणार आहोत. कारण गरीब लोकांची फसवणूक झालेली आहे. माझी आजच्या या पत्रकार परिषदच्या माध्यमातून सर्व पत्रकार मित्रांनो माझं सांगणं आहे आणि पालघर जिल्ह्यातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला माझं सांगणं आहे की एक सुसज्जित व्यक्ती, आम्ही ऐकलंय की येत्या 18 मेला जर त्यांनी मोर्चा काढण्याचं ठरवलेला आहे. कशासाठी मोर्चा काढला जातोय? तो मोर्चा अशासाठी काढला जातोय की त्या मोर्चामध्ये लोकांना रोजगार मिळत नाही, लोकांना फसवणूक केली जाते, सरकार त्यांना काही हाताशी काम देत नाही आणि अशासाठी तो मोर्चा काढतोय. मग येत्या 18 तारखेला जर तो लोकांची त्याला जर इतकी काळजी असेल आणि इतकी काळजी त्याला आहे तर मग आज पालघर जिल्ह्यातल्या त्याच्या आजूबाजूच्या वाडा, विक्रमगड, जव्हार आणि पालघर अशा सारख्या विविध तालुक्यामधून अनेक लोकांची जी फसवणूक केलेली आहे ती जनतेसमोर यायला पाहिजे. आणि म्हणून आजची पत्रकार परिषद आहे. आम्ही स्पष्ट म्हणणं आज त्यांना आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांच्या वरिष्ठांना देखील विनंती करतो. माननीय त्यांचे जे वरिष्ठ आहेत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असतील, पक्ष नेतृत्व जे पण माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांना माझी स्पष्टपणे विनंती आहे की असे भ्रष्टाचारी लोक जर आपण पदावर ठेवत असाल, अशा प्रकारचे जर लोकांना तुम्ही पद देऊन जर लोकांची फसवणूक हे लोक करत असतील तर हे काही बरोबर नाहीये. आणि येथे 18 मेचं जे आंदोलन आहे हे आंदोलन आम्ही उधळून लावणार एकता संघर्ष संघटनेच्या माध्यमातून. आम्ही हे ठरवलेलं आहे की 10 मे पर्यंत जर आमच्या लोकांना न्याय मिळाला नाही, त्यांचे पैसे रिटर्न झाले नाही तर किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर कुठल्याही क्षणी 18 तारखेच्या आतमध्ये एकता संघर्ष संघटनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्र प्रदेश कमिटी, राष्ट्रीय कमिटी आणि पालघर जिल्हा कमिटीच्या वतीने एक तीव्र आंदोलन, ठिय्या आंदोलन करण्याचा आम्ही या ठिकाणी ठरवलंय आणि हे 100% आम्ही करू. आजच्या या बाईटच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की आमच्यामध्ये अशी काही हँडिकॅप लोक आहेत जे अपंगत्व आहे, त्याला दुर्दैवाने अपंग आलेलं आहे. त्या व्यक्तीने पण एक रिक्षा चालवून 20,000 रुपये पै जमा करून राहण्यासाठी निवारा नाहीये, राहण्यासाठी घर नाही, म्हणून एका घरकुल मिळेल या आशेने त्यांनी या ओमकार पाटील यांच्याकडे त्यांनी पैसे भरलेले आहेत. आणि त्या व्यक्तीने बघा अपंगत्व असून देखील रिक्षा चालवून मेहनत करण्याची जिद्द आहे. कोणाकडे भीक मागितली नाही, कोणाकडे भिकेला हात पसरले नाही, मेहनत करून 20,000 जमा केले आणि हे 20,000 त्यांनी त्याच्या घशामध्ये त्यांनी घातलेले आहेत. आमचं स्पष्टपणे मत आहे की या अशा भ्रष्टाचारी पदाधिकाऱ्याला त्या पदावर राहण्याचा कुठलाही हक्क नाही, कुठलाही अधिकार नाही. नक्कीच या त्याच्या ज्या पक्षश्रेष्ठीने याचा विचार करावा आणि त्यांना त्या पक्षावरून हकालपट्टी करावी ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो. आणि कुठून तुम्ही आलेत, कसं काय तुमची फसवणूक झालेली आहे? माझे नाव गुलाब सुरेश भवर. माझे गाव मोहबुद्रुक आहे. मोहबुद्रुक गाव आहे. आणि ज्यावेळेस ओमकार पाटील यांनी घरकुल विषयी योजना आणली तेवढ्यात आम्ही वीटभट्टीवर काम करत होतो आणि आमचे घरी मुलं होतं, त्यांनी आम्हाला माहिती सांगितली आणि आम्ही वीटभट्टीवर काम करत असताना त्या वीटभट्टीचे शेतकऱ्यांकडून पैसे मागितले आणि ओमकार पाटीलकडे ते आम्ही पैसे आणून भरले. आम्हाला ग्रामपंचायतून काहीच लाभ नाही भेटलेला घरकुलाचा. 2 वेळेस ग्रामपंचायतीमध्ये यादीवर नाव आलेल्या तरी पण काही ग्रामपंचायतमधून दिलेलं नाही, म्हणून आम्ही पैसे ओमकार पाटीलकडे तुम्ही ओमकार पाटीलकडे जे पैसे भरले ते ऑनलाईन भरले का रोख
रोख स्वरूपामध्ये भरले? रोख भरले. रोख स्वरूपात भरले. हा. मग ते पैसे भरताना तुम्ही रोख देताना काय लिहून वगैरे काय घेतला का त्यांच्याकडे? नाही. त्यांनी काय लिहून दिला का बाबा हो मी देतो असं प्रूफ वगैरे काय दिलाय का ते? नाही दिलेल्या. नाही दिलं. नाही. तुम्ही फक्त रोख त्याच्या हातात कॅश रक्कम हा. दिली असेल. काय तुझं नाव आहे आणि कुठून आलाय आणि कसं काय तुझी फसवणूक झाली? माझं नाव सुभाष किसनवाल. मी मोह भिंबरपाडा या ठिकाणचा राहणार आहे. तालुका कुठला आहे? तालुका विक्रमगड आहे. आणि मला असं माहिती पडलं की ओमकार पाटील हे एक योजना घेऊन आलेले आहेत घरकुलांसाठी आणि आम्हाला घर नाही म्हणून मी रिक्षा चालवतो. माझी बायको देखील अपंग आहे. मी पूर्ण कमरेपासून अपंग आहे. माझी बायको हाताने अपंग आहे. आम्ही थोडे पैसे रिक्षा चालवून थोडे जमा केले आणि काही रक्कम आम्ही बचत गटातून काढली आणि ती रक्कम आम्ही घरकुल मिळावं म्हणून ओमकार पाटील याच्या हातात दिले आणि गेले 3 वर्ष पूर्ण आले अजूनपर्यंत आम्हाला घरकुल मिळालं नाही आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ नसल्यामुळे आम्ही ते पैसे देऊन ओमकार पाटलाकडे दिले आणि आम्हाला ते घरकुल मिळालं नाही. पैसे तुम्ही कसे भरले? ऑनलाईन भरले का रोख स्वरूपामध्ये दिले? आम्ही रोख स्वरूपात भरले ओमकार पाटलाकडे. किती वर्ष झाले तुम्ही पैसे भरून? भरताना तुम्ही काय चौकशी नाही केली का म्हणजे काय कुठली योजना आहे आणि कसं काय पैसे द्यायचे? त्यांनी सांगितले की ही योजना आमदार निधीतून काय सांगितलं काय बोलत? त्याने आम्हाला सांगितले की आमदार निधीतून ही योजना आहे ही घरकुलाची असं आम्हाला सांगितलं. आम्ही तेव्हा पैसे भरले त्याच्याकडे. त्या टायमाला त्यांचा आमदारच नव्हता मग आमदार निधी कसं काय तुम्ही त्याची चौकशी करायला पाहिजे होती ना तुम्ही? आम्हाला भेटता येत नसल्यामुळे आम्ही काही चौकशी केली नाही. परंतु अशी आमच्या गावातील लोकांची देखील त्यांनी फसवणूक केली.